गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये. घेऊन आलो तुमच्यासाठी अजून एक नवीन ब्लॉग, अजून एक नवीन ट्रिप. आजची ट्रिप काय आहे, कशी आहे, काय मी सांगणार नाही, पुढे डायरेक्ट दाखवेन. सो तयारी सगळी झालेली आहे आणि आम्ही इथं निघतो आहे. सो बघूया, भेटूया पुढे. सो हिअर वी गो गाईज. मित्रांनो, निघालो आपण. सर्वात पहिलं आपलं काम, मला फोनवर फोन येत आहेत. सर्वात पहिलं आपलं काम बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. हो, ते घेऊया पहिलं. चप्पल पहिलं काढूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपले महाराज गाईस. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो निघूया आता इथून. मित्र आपला वाट बघतोय, तर त्याला भेटूया, जाऊन भेटूया पुढे. सो मित्रांनो, हिअर वी गो. पहिले एका मित्राला पिकअप करायचं आहे, तिथून मग एम्पायर प्लाझामध्ये जुनं ऑफिस आहे, इथे मला भेटायचं आहे. बरेच लोक मला तिथे भेटणार आहेत. तिथून मग उरलेले बाकीचे सगळे लोक पनवेलला भेटणार आहेत. मीटअप पॉईंट ॲक्च्युली तोच होता, बट काल ऑफिसमधून सगळेजण लेट निघाले, त्यामुळे थोडा वेळ झाला. एक मिनटं, नॉईस कॅन्सलेशन चालू नाही मला वाटतं. येस, आता व्हॉईस बघा. नॉईस कॅन्सलेशन ऑन केलं, त्यानंतर व्हॉईस बघा. आधीचा आवाज आणि आताच्या आवाजामध्ये काय डिफरन्स आहे गाईज, कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. ॲक्च्युली मला थोडं लेट झालं आहे. बघूया काय काय गोष्टी फेस करायला भेटत आहेत ते आता. कुठे थांबला या, कुठे थांबला या, कुठे थांबलाय, कुठे थांबलाय, कुठे थांबलाय, कुठे थांबलाय, कुठे थांबला आहे हा. मारी इकडे तिकडे, इकडे तिकडे, इकडे तिकडे. भाऊ इथे असं समोर आहे, जरा असं समोर आहे. इकडे इकडे, इथे 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 बघ, इथे बघ लवकर. बस 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 बस. सो पिकअप कुठे? अरे इथे नाही मिळणार इडली, तिकडेच जायचं आपल्याला. चल. कसली काय होतंय का तुला? बाप रे. सो निघालो मित्रांनो आम्ही. आता घेतला आहे एकाला, इथून पिकअप केला आहे. तिथून आता जाऊ दुसऱ्या मीटअप पॉईंटवरती. दुसऱ्या मीटअप पॉईंटला अजून बाकीचे लोक भेटणार आहेत. सो ते दाखवतो तुम्हाला. भेटूयात पुढे. नाही रे त्याची. आमचे मित्र अजून भेटले नाहीत आम्हाला, शोधतोय आम्ही. ओके, ऑफिसच्या आतमध्ये गेलेत. हो, भाई लोक भेटले, भाई लोक भेटले. सो अजून दोघं जण आलेत बघा. भाई लोक कसे येत आहेत चालत चालत चालत. बॅट बेट घेऊनच आलेत. सो इकडे ॲक्च्युली झालं आहे आम्हाला मित्रांनो लेट. सो एक सगळेजण असं भडकणं जायला वेळ होणार आहे खूप.
आजची ट्रिप आहे अलिबागची. सो लेट होणार आहे जायला, ऑलरेडी लेट झालेलं आहे. सो थोडंफार होणार सर्वांना भडकाभडकी, थोडीशी भडकाभडकी होणार मित्रांमध्ये, पण ते 5 मिनटात ऑल क्लिअर. सो पुढे जाऊन भेटूया. आता अजून एक 4 व्हीलर आपली येईल, त्यांना भेटूया. ठीक आहे, पुढे जाऊया. केतन भाई, बस प्रशांत सर भूल गए हम लोग को. हाँ भाई, वो गाड़ी नहीं भाई, ये अच्छा है. क्या बात कर रहे हैं? वो सर्विस सेंटर में. क्या खाओगे? प्रशांत सर ऑन कैमरा, बोलो कुछ. भाई एक नंबर है. मेरे को सेटअप चाहिए है, लेकिन इसी का बहुत ज़्यादा है रे ना. अभी रहेगा कि नहीं मालूम. ये कैमरा है ना, ऐसा लगा है ना, ऐसे कैसे भिगा रहा हूँ मैं. हाँ, ऐसे कैसे भिगा सकता हूँ, पानी में डाल भी सकता हूँ. क्या बात कर रहे हैं? जबरदस्त है, मस्त है. पूरा सीरीज आउट कर लिया ना तुझे. तो लेने का नहीं, सस्ता वाला लूँगा पहले, फिर बाद में ट्राई करना. आपको बनाने का वीडियो मिलेगा ना. सो मित्रांनो, ऐरोली ब्रिज. वाव, मौसम मस्ताना, मौसम मस्ताना, पुढचं येत नाही. फुल एन्जॉय के दिल में मेरे पापलू. ॲज युजल श्रीमान दादाचा एकदा तरी उल्लेख झाला पाहिजे. हॅशटॅग बांधील की जीव आहे आणि जीव राहणार. मित्रांनो, नॉईज कॅन्सलेशनमध्ये आवाज कसा येतो ते सांगा. नॉईज कॅन्सलेशन ऑन आहे. आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये आपण नॉईज कॅन्सलेशन चालू ठेवला नव्हता, कारण फर्स्ट ब्लॉग होता तो थोडी सेटिंग्स माहिती नव्हती आपल्याला. बऱ्यापैकी सेटिंग्स माहिती पडते, तो आत्ता बऱ्यापैकी माहिती पडते. एक थोडं जाणून घेतो आहे. सो नॉईज कॅन्सलेशन ऑन केलं आता माईकचा. आफ्टर नॉईज कॅन्सलेशन साऊंड कसा येतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आजूबाजूचा हवेचा आवाज किंवा आजूबाजूचा साऊंड हा थोडा कमी झाला आहे की नाही सांगा. कमेंट करता मित्रांनो. तुम्ही जेवढे लोक व्लॉग्स बघतात, जेवढे लोक सपोर्ट करतात, जेवढे लोक चॅनलवरती ॲक्टिव्ह असतात माझ्या, त्यांच्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि जे लोक नाही बघत त्यांना, असं नाही की नाही बघत, की बऱ्याचशा लोकांपर्यंत आपण अजून पोचलेलो नाही आहोत. सो त्यांच्यासाठी मला असं सांगणं असेल की प्लीज व्लॉग बघा, चॅनल सबस्क्राईब करा. कारण व्लॉगचे व्ह्यूज थोडेफार कमी होत चाललेत कुठेतरी, तर ते होऊन देऊ नका तसे. अरे बापरे, बसवाले काका आले, गाडी एकदमच आतमधून टाकली. बोलता थोडं लक्षात नाही राहिलं की बस स्टॉप आला आहे तो. सॉरी, असं पुन्हा होणार नाही परत. सो हां, मी काय बोलत होतो, हां, ब्लॉग्स बघा आपले, खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलचे सबस्क्रायबर आपले वाढले पाहिजे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. लवकरात लवकर आपलं चॅनल पुढे न्यायचं आहे आपल्याला. तो असेच व्लॉग्स येत राहतील आपल्या चॅनलवरती नक्कीच. जे काही इंटरेस्टिंग गोष्टी असतील, आपले व्लॉग्स इंटरेस्टिंग असतील ते करत जाऊ. आता आपली सुरुवात आहे, इथून पुढे हळूहळू इम्प्रूव्हमेंट आपली होत जाणार. आपण एक गोष्ट हळूहळू करत चाललो आहे. सो तुम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही व्लॉग बघा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ब्लॉग्सवरती आपले व्ह्यूज, आपले लाईक्स आलेच पाहिजे. असा एकही ब्लॉग आपला गेला नाही पाहिजे रिकामा. ही तुमची जबाबदारी आहे गाईस. सो ठीक आहे, पुढे जाऊया. आता ट्रॅफिक लागली आहे, ट्रॅफिकमध्ये परत अडकलो आहे.
सिग्नल सुटला 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 चला 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 चला. सो बघा तुम्हाला आता बऱ्यापैकी 2-3 गोष्टी अपग्रेड केल्यात आता मी ह्याच्यात सेटिंग्स करून ठेवले. तो कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओबद्दल, व्हिडिओ क्वालिटीबद्दल, साऊंडबद्दल किंवा अजून काही तुमचे टिप्स वगैरे असतील आपलं चॅनल इम्प्रूव्ह करायला, व्लॉग्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. सो ते नक्की सांगा तुम्ही, मी नक्की ते फॉलो करेन. व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्रिप्शन आपल्या चॅनलच्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि जे लोक व्लॉग्स आपले कंटिन्यू बघतात, डेली बघतात, त्यांच्यासाठी खरंच खूप धन्यवाद. असेच व्लॉग आपले येत राहतील. असेच व्लॉग मी आणत राहीन, नवीन व्लॉग्स आणत राहीन. आणि आता जाऊया पुढे जाऊन भेटूया. सो मित्रांनो, फूडमॉलच्या इथे पोचतो आहे आता आम्ही. फूडमॉल म्हणजे जिथे आम्ही खायला थांबणार आहे तिथे पनवेलला आलो आहे. शिवसागर आहे, असं शिवसागर फूड मॉल किंवा फूड कोर्ट का असं काहीतरी नाव आहे. मी तर लेट येणार. अटल सेतूवाले तर डायरेक्ट फिरत वाया करत एकदम पनवेललाच पोचले. तर ऑब्वियसली आम्हाला तर शिव्या पडणारच आहेत. आलो मित्रांनो, आलो शिवसागरला आलो. बापरे, चिखल बघा. वन साईड चिखल. तिकडे घेऊ. वन साईड चिखल मित्रांनो, वन साईड चिखल. बापरे बाबा ऐक. अरे हा आलो पोचलो. सो थांबा, मी तुम्हाला दाखवतो. सगळे भेटल्यावर आपण भेटू. नाश्ता सांगा, बस ना तिथे. नाश्ता का तो नाश्ता हिला असंच शूट करायचा, फुल कॉन्टेंट. ये भी है. य वी गो. मित्रांनो, निघालो आम्ही. नाश्ता वगैरे झालेला आहे. आता पुढच्या ट्रिपला पुढचा रस्ता. बाप. पहिलंच चिखल भरपूर आहे. आईज R15 आहा, आपलं प्रेम, आपली R15 उभी आहे तिथे. चल. हां. सो चला आता स्ट्रेट अवे टू जस्ट 57 किलोमीटर्स अलिबाग. लवकरच पोचायचं आहे मित्रांनो आपल्याला. आता आजची मोटो ब्लॉगिंग जास्त मी करणार नाही, कारण मोटो ब्लॉगिंग केली तर अर्ध्यापेक्षा जास्त डेटा तर मोटो ब्लॉगिंगलाच जातो. डेटा सोडा, अर्ध्यापेक्षा जास्त टाईम मोटो ब्लॉगिंग लागतो. मग मला त्याची सिरीज बनवावी लागते. खालून वरून. हां. सो म्हणून मोटो ब्लॉगिंग जास्त करणार नाही आपण. आता मध्ये आधी कुठली गोष्ट जर घ्यायची झाली तर ती घेऊ, नाही तर मग डायरेक्ट आपण स्ट्रेट अलिबागला भेटू. आज मी ग्लव्ज वगैरे घातले नाहीत. ॲक्च्युली रायडिंग ग्लव्ज घालणं गरजेचं आहे, बट मी घातले नाहीत कारण आज थोडा हाताचा प्रॉब्लेम आहे माझा. हे 2 बोटं आहेत ना, ही थोडी पेन करत आहेत. सो त्यामुळे मी ते घातलं नाहीत ग्लव्ज.
सॉरी मित्रांनो, बट असं करू नका. रायडिंग करताना ग्लव्स घालणं गरजेचं आहे. इट्स कंपल्सरी, इट्स सेफ फॉर यू. बट मी नाही घातले आज, थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून मी एकदम स्लो चालवतो आहे. आणि आज एंटॉर्क आहे आपल्याकडे, तर गाडी हळूहळू जायचं, आपल्याला घाई करायची नाही. मित्र एकदम आरामात जाणार आहे. भले लेट झालं, 4 मित्रांच्या शिव्या ऐकल्या तरी चालतील, बट मी एकदम हळूहळू जाणार आहे. कारण मी रायडिंग ग्लव्स घातले नाहीत. कारण मला ॲक्च्युली बघायला गेलं तर असं कंटाळा पण आला आहे, गरम पण होतं आहे खूप, कारण आज पाऊस नाही पडला आहे. सो त्यामुळे मी जास्त कॅरी नाही गेलेत. सो त्याबद्दल रागवू नका कोणी. बट रायडिंग ग्लव्स राईड करताना घालणं कंपल्सरी आहे. इट्स सेफ फॉर यू. सो जाऊया पुढे. आता निघालो तर आहे मी. पुढे काही इंटरेस्टिंग गोष्ट अजून होतील. आता सगळे जेव्हा एकत्र भेटतील. ऑलरेडी आमचे जे मित्र पनवेलला सकाळपासून पोचलेले होते ते लोक पुढे निघून गेलेत, कारण बराच वेळ झाले ते लोक थांबलेत. त्यांचं पण बरोबर आहे, आम्ही किती वेळ थांबणार इथे. सो ते लोक निघून गेलेत आणि आम्ही आता इथून नाश्ता वगैरे करून निघालो आहेत. सो आता डायरेक्ट ते लोक आम्हाला फार्म हाऊसलाच भेटणार, स्ट्रेट अवे टू अलिबाग. बॅक सेटिंग चालली आहे, गाडी इथे लावली आहे. बॅक सेटिंग चालली आहे 4 व्हीलरमध्ये. सो बघतो मी काय चाललं आहे ते. क्या केतन भाई, अरे सागर रहता किधर है भाई? नहीं चला पा रहा है, बस के स्पीड में गाड़ी चलाता है क्या? बस हो गया जिना. फुल बाईकची प्रॉपर सेटिंग चालू आहे. आता डायरेक्ट इथून अलिबागच जाणार आहे, मध्ये आधी कुठे हॉल्ट नाही. हे रमेश काय झालंय? बॅगा नुसतं जमा बसायला हो. तू नाही घालणार बाबा. तुझ्या समोर हा जेव्हा जेव्हा येणार ना तेव्हा ते तू गप बसणार. असं आहे काय? मध्ये सेटिंग ठेवलीस का? हा व्यक्ती आला की तुलाच कळणार आपणच. इसका रेंट हो. अरे वो बैग दे ना, बोल ना रमेश. माझी बॅग खाली ठेवली वा. अरे बैट है किसका है? अरे बैठ या पैर के इधर रखना नीचे. बैठ का क्या है अलग ही तुमने. आणि तो सागर एक आहे, तो अजून आला नाही आहे. तो कुठे राहतो आहे काय माहिती. ए आकाश, त्या सागरला फोन कर. बाप रे, ऊन बघा मित्रांनो, ऊन बघा. आराम से बैठ. ये गाड़ी ना साला तू पूरा टाइम आपको ही रिकॉर्ड कर रहा है. आपको ही कर रहा हूँ, कुछ बोलो प्रशांत सर, कुछ बोलो. सीट बेल्ट इज इम्पोर्टेंट. कुछ बोलो सर. क्या बोलूं? बोलो, आपका वही रिकॉर्ड कर रहा हूँ. कैमरा सही है, 1 नंबर चाहिए अपन को ये. चला निघूया मित्रांनो. आपली गाडी तिकडे आहे, आपल्या गाडीच्या इथे जाऊया. मी विन सीटर घालून चाललो आहे. हे बघा, पॅन्ट घातली आहे मी, जॅकेट नाही घातलं आहे. पण मला आता एवढं गरम व्हायला लागलं आहे ना, आई शपथ, उखळायला लागलं आहे, उखळायला. राहू दे, थोडंसं सहन करू. सॉरी मित्रांनो, ते मित्रांबरोबर असल्यावरती काही ना काहीतरी येत राहणार तोंडातून. सो आता इथून निघूया, पुढे जाऊन भेटूया तुम्हाला. मित्रांनो, हलका बारीक पाऊस भी पड़ा है अभी. थोडा पाऊस पण सुरू झाला आहे मित्रांनो, बघू शकता. थोडा नाही, जोरातच आला आहे आता. वाढतोय हळूहळू, वेग वाढतोय पावसाचा. ट्रिपला जाणार ते पण पावसात, आणि पाऊस नसणार असं होणार नाही मित्रांनो. आणि त्यातून अलिबाग बोलल्यावरती पाऊस तो चाहिए ना दोस्त.
क्या बात आहे, क्या बात आहे. खरं म्हणजे कंटाळा ना या गाड्यांनी आणलाय. त्या पावसाच्या पाण्यापेक्षा या गाड्यांचा चिखलच लय भिजवतोय आम्हाला. बाईक रायडरचा हाच एक मेन ड्रॉबॅक आहे, हाच एक त्रास आहे बाईक रायडरचा. बट आपण बाईक रायडर्स आहोत, रायडर्स. चालून जातं. सगळ्या त्रासाला बाजूला करून आपण राईड करणार, कारण आपण ओरिजिनल रायडर्स आहोत. बापरे बुल. सो गाईज अलिबागच्या गेटवरती आहोत आणि गेटवरून बघू शकता तुम्ही केवढा मोठा कारखाना आहे हा. JSW स्टील, डॉल्बी वर्क्स, डिझेल पेट्रोलचा कारखाना आहे. लाईन लागली बघा गाड्यांची. खूप मोठा कारखाना आहे, खूप मोठा. बेटर एव्हरी डे JSW अलिबाग गेट. बापरे, पेट्रोल डिझेलचा कारखाना, फॅक्टरी केवढी मोठी आहे बघा. वा, आज काहीतरी बघायला मिळालं या साईडला. रोड बघा, रोड बघा, रोड बघा मित्रांनो, रोड बघा. पुढचा नजारा बघू. हो 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 हो, व्यू हो व्यू. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. नदी के दिल में. वाव. काका थांबलेत समोर. सो मित्रांनो, पोचलो आहे आपण आता. 300-350 मीटरवरती आपला फार्म हाऊस आहे शंतनू साहेबांचा. एरिया बघा, लोकेशन खूप छान आहे, खूप छान आहे, आवडलं मला. ओ वॉटरफॉल कुठे आहे इथे? लेफ्टला. ओके. आकाश मॅप बघतोय, मॅपनुसार जातोय आम्ही. किती बाकी आहे अजून? 140 मीटर्स. रेडस्टोन रिट्रीट. एरिया खूप चांगली वाटते तिथे, सही आहे, मस्त. दी एंड इथेच आहे, म्हणजे इथेच कुठेतरी रिसॉर्ट आहे. ओ या स्टुडिओ या. ए आकाश, जरा ते मालमत्ता बाजूला ठेवायला सांग. अरे पण मी काय बोलतो, मालमत्ता बाजूला ठेवा जरा सांग. पोचलो आपल्या रिसॉर्टवर, गायच पोचलोय. या साहेबांचा फार्म हाऊस आहे, शंतनू साहेब. सो बघू शकता आपण. फुल आता पोचलो इथे. आता थोड्या प्रोग्राम सगळे चालू आहेत. सो कपडे वगैरे चेंज करून भेटूया. बघू शकता फुल व्लॉग.
हां हां दिसतंय की नाही बघा. हां, श्रुद्य विहार बीच साईड होमस्टे. सो जाऊया, चेंज करून भेटतो तुम्हाला गाईज. हिअर वी गो गाईज. बघू शकता तुम्ही चेंज वगैरे झालेलं आहे. आणि आता आम्ही थोडं लेट पोचलो, त्यामुळे आधी पहिलं जाऊन जेवायला बसतो. जेवण झाल्याच्या नंतर मग पुढचं बाकीचं सगळं सीन, बाकीचे एन्जॉयमेंट. तो आता बघूया. बघू शकता तुम्ही, हे बघा जो फार्म हाऊस सांगितलं तुम्हाला, खूप भारी फार्म हाऊस आहे. गेट लावूया. चालू आहे मी रेस्टॉरंटमध्ये, हॉटेल प्रसन्न. आपली गँग फुल बसलेली आहे. प्रशांत सर, देगा ना रे कुछ तो इसको. बोल ना. खर्च करायचा आहे. मित्रांनो, आलं आपलं जेवण. थाली बघा. प्रशांत सर, सो मित्रांनो, झालं जेवण. आता जाऊया थोडा वेळ आपल्या हॉस्टेल रिसॉर्टवरती, परत एकदा जाऊया रूमवरती. आणि तिथून मग बहुतेक बीचवर जायचं चाललं आहे आता. सो एन्जॉयमेंट बघूया. पाऊस आत्ताच येऊन गेला आहे, खूप सही पाऊस येऊन गेला आता पडून, बट लगेच गेला. ठीक आहे, जाऊन बघूया आपण आता पुढे काय होतं ते. गँग बघा आपली. सो जाऊया आता पुढे, चेक करूया. सो मित्रांनो, आता मी चाललो आहे बीचवरती. क्रिकेट खेळायचं आहे लोकांना बीचवरती. सो जाऊन बघूया. मी माईक पण कॅरी केला आहे बरोबर, बट एक छोटीशी पिशवी पण घेतली आहे. इन केस जर पाऊस आला, आपल्या कॅमेऱ्याचं काही टेन्शन नाही आपल्याला. सो माईकचा थोडा प्रॉब्लेम आहे, तो भिजवायचा जास्त नाही आहे. ॲक्च्युली भिजला तरी चालेल असा, बट तो भिजवायचा नाही जास्त, कारण त्याचा स्पीकर वगैरे, ते स्पीकर जाण्याची शक्यता भरपूर आहे. त्या माईकमध्ये जो आपला साऊंड रेकॉर्ड होतो, त्या साईडला जर पाणी गेलं तर कदाचित ते जाण्याची शक्यता आहे. सो ते भिजवायचा नाही मला तो माईक. सो त्याच्यासाठी एक छोटीशी पिशवी घेतली. जर पाऊस आला तर डायरेक्ट रेकॉर्डिंग करू, डायरेक्ट व्हॉईस रेकॉर्ड होईल. वाव, हा कीम बीच आहे गाईज, अलिबागचा कीम बीच आहे तो. सो बघूया. रमेशचं मत घेऊया. रमेशला कसं वाटतंय रमेश इथे येऊन? जरा बोल जरा. एक नंबर वाटते मला, एकदम मन एकदम कसं रिलॅक्स. हा, एवढ्या दिवसाची हेडेक माझं होतं ते जरा एक माइल्ड फेस झालो मी. माझा जुना पार्टनर. आम्ही दोघे जुने पार्टनर आहोत. आणि ये मेरे दोस्त लोग. बोल. आता बघ. हां, प्रशांत सरांना घे आपल्यामध्ये. नाही घ्यायचं. ते व्लॉगमध्ये आले पाहिजे भाई. बोल. हे आमचे प्रशांत सर आहेत. काय रे, बंद काय केलं? बंद नाही, चालू आहे तो स्टँड बाय मोड. तू बोल. हे आमचे प्रशांत सर, एकदम कूल माणूस, एकदम हॅप्पी आम्हाला ठेवणारा, सर्विस सोय देतो आम्हाला.
सोय म्हणजे सर्विस वाईज देतात बोलतो. बोल बोल. चिराग गेसरा जी नाही का अभी अरे उनको भी बताओ किधर जाने का है. आपण जितेंगे. हा आपण जितेंगे. जेट्स की गाइस. अंपायर इकडे. कॅप्टन शबाश. अरे बाकी ऑलरेडी कॅप्टन शबाश. कॅप्टन ते चौका मारलेला आहे अशा तऱ्हेने शबाश शबाश कॅप्टन. कॅप्टन कॅप्टन सिक्स मारा. या लाईन मध्ये बरं अरे चालू आहे का रेकॉर्डिंग. हा तुम्ही हा बघ त्याचं बघ. हा बघ. हा अबे तरी इथे बघितलं तिकडं मारलं. काय रे कुठे गेला हा. आबा काय करतोय. चालू आहे. गौऱ्या मला मारू नका. हा डिस्टर्ब करतोय. हे काना पिछे सीधा. हा बस. शॉट. वीडियो बना कुछ एक भी डालने नहीं पाएगा. अरे वो छोड़ो. उसने क्या किया देखा क्या. फील्डिंग के बॉल टाका बॉल आमचा बॉल हा आम्ही मी घेतला विकत. 14 लास्ट बॉल.
बॉल आले, 5वा बॉल आहे. वाईड आहे. अरे पण मागं गेला त्याच्यात. हे काय हे रम्या 54 शेवटचे 4 बॉल. कोळी साहेब काय वाटतं तुम्हाला, आपण जिंकू का? थांब यार, अजून वेळ आहे, थांब. अजून वेळ हे आहे. बघा फक्त 2-2 मार. निखिल विकेट नाही वेगायची. 2-2 मार फक्त साईडला बस. अरे तुला पण 4 दिली यार. अगर आपको मैन ऑफ द मैच मिलेगा तो आप कैसा लगेगा? नहीं मैंने तो मैं इसको दे इसको. टाळ्या वाजवा रे, टाळ्या वाजवा. कैसा लग रहा है आपको? अच्छा लग रहा है. लग रहा है. अच्छा लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है. बहुत जगह आहे. हो गाईज, क्रिकेट वगैरे खेळून झालं आहे. आता लगोरीचा सेटअप चालू आहे. सो लगोरी खेळून बघूया पुढे काय करायचं आहे. तरी व्ह्यू जरा संध्याकाळच्या टायमिंगला मस्त. आता वाजले किती मला माहिती नाही, मी फोन वगैरे आणला नाही. सो वॉच वगैरे कोणाकडे नाही. किती वाजले निलेश? 5:30 झाले इव्हनिंगचे, संध्याकाळचे. हे बघा अजून लगोरीचा गेम चालू आहे. खेळणार आजच्या दिवस, खूप मजा करणार सगळे पोरं, कारण बराच मोठा ग्रुप आला आहे आमचा. खूप दिवसांनी एकत्र सगळे आलेत. सो खूप मजा येते. आणि गोप्रो का प्रवास. ॲक्शन ॲक्शन डी जी आहे का? बोल ना. ओमकार को क्या क्या? अरे क्या? गोप्रो मुबारक. प्रैक्टिस कर क्या? प्रैक्टिस. ओमकार को गोप्रो मुबारक. लेकिन मेरे पास गोप्रो नहीं है भाई, डीजी है. मैं बोल रहा है तेरे को. ये गोप्रो नहीं है, डीजी है, एक्शन कैमरा है. इंस्टा 360 मुबारक. इंस्टा 360. अरे मैं बोल रहा है एक्शन 6. अरे क्या पागल है रे? डीजी है, एक्शन 6 बोल. मैं बोल रहा हूँ ना तेरे को. वो कैमरा है देख, इधर लिखा भी है देख, एक्शन 6. डीजे एक्शन छक्का 6. छक्का. 6 बरोबर बोला. इट्स टाईम टू लिव्ह गाईस. म्हणजे इट्स टाईम टू लिव्ह द कीम बीच. सो आता आम्ही चाललो परत आमच्या फार्मला. थोडा ओरडून घसा जरा बसणार आहे असं वाटतं. फार्मला जाऊन थोडा आराम वगैरे करू. नंतर मग रात्री डायरेक्ट जेवायला भेटू तुम्हाला. The next day. सो हिअर वी गो मित्रांनो, नेक्स्ट डे. आणि निघायची तयारी चालू आहे सगळी. खूप एन्जॉय केलं आपल्या शंतनू साहेबांच्या फार्म हाऊसवरती. फार्म हाऊस म्हणजे रिसॉर्टच झालं एक प्रकारचा. सो आता थोड्या वेळात मी छोटं बोलवेन आणि आपल्या त्यांच्या रिसॉर्टची माहिती घेऊया आपण त्यांच्याकडून. सो त्यांना मी बोलवतो आता. सो मित्रांनो, निघालो आपण आता इथून. आजची जी कालपासूनची जी ट्रिप चालू होती ती आता संपली. आता परतीचा प्रवास परत चालू होतो आहे घरी आपल्या नेहमीच्या रुटीनवरती. सो आपल्याबरोबर आहेत आपले शंतनू साहेब, ज्यांच्या फार्म हाऊसवरती आपण इथे आलो होतो. सो तुम्ही सांगा जरा तुमच्या फार्म हाऊसबद्दल. नमस्कार मंडळी. आपलं हे एक छोटंसं होमस्टे आहे श्रोदय विहार याच्या नावाने. अलिबाग तालुक्यात किहीम बीचच्या जवळ. किहीम बीचपासून अगदी 200 मीटरवर आपला होमस्टे आहे. सगळ्यांनी या, आमच्या आदरातिथ्याचा लाभ घ्या आणि थँक्यू. सो आवडेल तुम्हाला इथे येऊन. एक 5 मिनटाच्या अंतरावरती फक्त किहीम बीच आहे इथून. खूप सुंदर बीच आहे. 5 मिनटं पण नाही बोलू शकत. जर चालत आपण गेलो तर एक 2 ते 3 मिनटावरती आपण पोचतो. 200 मीटरवरती आहे तो, जास्त पण आहे. ह्यांचा नंबर किंवा काय जी काय आयडिया असेल, जे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी ते डिस्क्रिप्शनवरती देईन तिथे. सो तुम्ही या, व्हिजिट करा, कॉल करा त्यांना. ते सगळं तुम्हाला समजून सांगतील. जे काय प्राईस रेट वगैरे जी काय माहिती असेल ती इंस्टाग्रामचे पण आहे ना, इंस्टाग्रामचं पेज मी तिथे खाली मेन्शन करेन. सो
चेकआउट करा. तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला कधी यावंसं वाटलं इथे यायचं झालं. ॲक्च्युली खरंमध्ये बघायला गेलं तर ही प्लेस खूप चांगली आहे. तुम्ही बघू शकता सिनेरी. फिरव ना कॅमेरा जरा. फुल ग्रीनरी आहे इकडे सगळं. फुल 2 दिवस आम्हाला एवढे कसे गेले आम्हाला समजलं नाही. फुल छान एकदम मस्त आणि खूप मस्त मेंटेन करून ठेवलं आहे त्यांनी. सो चेकआउट करा. आता आम्ही निघतो इथून. गाईस क्लिक कर. सो निघालो मित्रांनो. एंड ऑफ द ट्रिप. परतीचा प्रवास सुरू झाला आता. बापरे ऊन भरपूर आहे आज. घामटा निघणार आहे आज पूर्ण. हेल्मेटमध्ये एवढं गरम होतं आहे ना खूप. सो छान वाटलं 2 दिवस ट्रिप. मस्त अलिबागसारखं वाटलं. कुठेतरी आलो रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं थोडं. बीच पण एवढं सुंदर की थोडं शांत, खूप शांत. थोडं नाही खूप शांत वाटलं. इतकं की पूर्ण माइंड रिलॅक्स झालं. आता रोजच्या रुटीनवरती नवीन चॅलेंजेस, नवीन गोष्टी एक्सेप्ट करण्यासाठी रेडी. उद्यापासून बॅक टू द वर्क. आपली गँग बाप ज्यूसची अदलाबदली बाईकवरती. नेक्स्ट टू गाईज, नेक्स्ट टू बॉयज. ज्युपिटर ज्युपिटर. गौरव दादा आणि आपले शंतनू साहेब. खड्डे ठीक आहेत तरी पण बरेपैकी रस्ते आहेत. गौरव दादा. बापरे गाडीचा आवाज बघा. गौऱ्या ऑन स्क्रीन गाईज, गौऱ्या ऑन स्क्रीन. नाही चालू आहे. परतीचा प्रवास. सो बघूया. क्रिकेट संडेची मजा. क्रिकेट फुल ओपन ग्राउंड. बाईक्स अँड ऑल. वा जुने दिवस आठवतात. जुने दिवस. अजून पण कधी चान्स भेटला तर क्रिकेट वगैरे खेळून घेतो. खेळणं गरजेचं आहे. खेळ वगैरे लाईफमध्ये गरजेचं आहे मित्रांनो. माइंड रिलॅक्स होतं, फ्रेश होतं. जसं फिरणं गरजेचं आहे तसं खेळणं पण गरजेचं आहे. स्पोर्ट्स आणि या सगळ्या गोष्टी एक माध्यम आहेत माइंड रिलॅक्स करण्यासाठी. कारण आपल्या डेलीच्या हार्डवर्किंगमध्ये डेलीचा हार्ड रुटीन आपला असतो. हेडेकवाला रुटीन. ऑफिसेस, घर, काम, हे ते जबाबदारीज, रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे या सगळ्या गोष्टीमधून थोडासा ब्रेक घेणं पण खूप गरजेचं आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बरं वाटलं पण कालपासूनचा जो आमचा हा दौरा चालू आहे अलिबाग दौरा. बरं वाटलं, छान वाटलं. सो आता जाऊ इथून पुढे. आम्ही ॲक्च्युली आज लवकर निघालो कारण सगळे बोलले इथे जेवूया नको, बाहेर जेवूया हॉटेलमध्ये. जरा सर्वांना हॉटेलवरचं जेवण जेवायचं आहे आता. सो आम्ही निघालो इथून. आता एक कुठलं तरी हॉटेल डिस्कस केलं आहे लोकांनी. तिथे थांबू आणि तिथे भेटूया तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊन भेटूया मित्रांनो हॉटेलवरच डायरेक्ट.
मित्रांनो, टाईम आला आहे हा ब्लॉग इथेच एंड करण्याचा. सुंदर, छान आणि मस्त असा ब्लॉग अलिबागचा तुमच्यासाठी घेऊन आलो मी. आणि त्या ब्लॉगचा आउटरो मी आता इथेच शूट करतो, कारण इथून पुढे आता पाऊस होता तर डायरेक्ट घरीच जाणार आहे. सो आउटरो इथेच शूट करूया, कारण पुढे काय दाखवण्यासारखं नाही. प्रत्येकजण इथे दुपारचं जेवण आम्ही केलं आणि सगळेजण आपापल्या रस्त्याला निघाले आपले. आता ते डायरेक्ट घरी जाऊन थांबणार, तर कोणी तर थांबणार नाही. सो दिस वॉज द एंड. ब्लॉगचा एंड मी इथे करतो आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तुम्हाला हा, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबची तुमच्या गरज आहे. आणि तुमचे काही मत असेल, काही कमेंट्स असेल, तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जसे मला बऱ्यापैकी कमेंट्स येतात, बऱ्याच लोकांचे मी कमेंट्स येतात, मी वाचतो सर्वांचे कमेंट्स. तो तसेच तुमचे या टायमालाही वाचेन सर्वांचे कमेंट्स. तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा काही इम्प्रूव्हमेंट माझ्यासाठी करायची असेल, मला सांगायची असेल, सो तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणारे सगळ्या ब्लॉग्सचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. सो हा ब्लॉग इथेच संपला, मी असं डिक्लेअर करतो. बाय गाईस, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.